एक छोटंसं घरटं होतं. त्या घरट्यामध्ये यज्ञा नावाची परी जन्माला आली. हळूहळू ती मोठी व्हायला लागली. गोड बोबडे बोल बोलू लागली आणि ABCD हे शिकत शिकत ती मोठे स्वप्न पाहायला लागली. आणि स्वप्न पाहायच्याच वयामध्ये एका नराधमाने तिच्यावरती बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. खरंच माहिती नाहीये, असे माझ्यासारखे कित्येक कॉन्टेंट क्रिएटर्स अशा मिसबासारख्या, आर्यासारख्या आणि यज्ञासारख्या मुलीसाठी व्हिडिओज करत राहणार आहेत. याच्यावरती खरंच न्याय निवाडा होतोय का? हे सरकार खरंच त्या मुलींना न्याय देतोय का? याची काहीच कल्पना नाहीये. या सगळ्यांवरून एक बरं वाटतंय की माझ्या महाराजांचा काळच बरा होता. नुसता परस्त्रीवरती एका परपुरुषाची नजर जरी पडली तरी त्याचा चौरंग तयार केला जायचा, नाहीतर टकमक टोकावरून त्याला ढकलून दिलं जायचं. म्हणजे माझ्या महाराजांचाच काळ भारी होता. मोठ्या मुलींवरती बलात्कार झाल्यावर म्हणायचे की न अंग प्रदर्शन केलं, छोटे कपडे घालून फिरली, रात्री उशिरा बाहेर फिरली. अहो, या 3 वर्षाच्या चिमुकलीने खरंच सांगा मला काय केलं? तिचा काय दोष होता म्हणून तिच्याबरोबर ही घटना घडली? आई वडिलांचा राग मुलीवरती काढतात. अहो, या नराधमाला तुम्ही फाशीची शिक्षा देऊच नका. याला फक्त तुम्ही जनतेच्या स्वाधीन करून टाका. जनता बघून घेईल त्याचं काय करायचं ते. ज्या मुलीला त्या वेदना झाल्यात, त्या मुलीच्या ज्या वेदना होत्या, त्या प्रत्येक वेदनेसकट त्याला आम्ही जाळून टाकू. काय वेदना असतात ना ते त्याला दाखवून देऊ. अरे, तुम्ही फाशीची शिक्षा दिल्यानंतर तो एका झटक्यात मरून जाईल, हे नको आहे ते. अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारने खरंच एक मोठं पाऊल उचलणं गरजेचं आहे. हीच जर एखादी घटना कोणत्या तरी राजकीयच्या घरात घडली असती ना, तर सरकारचे डोळे चांगलेच उघडले असते. पण ही घटना एका गरीब घरात घडली आहे, त्यामुळे सरकारला याचं काहीच वाटत नाही. पण ते म्हणतात ना की ज्याचं जळतं त्यालाच कळतं. लाडक्या बहीण योजनेची गरज नाही आहे हो. लाडकी बहीण सुरक्षित असण्याची गरज आहे. एका रात्रीत लॉकडाऊन लागू शकतं, 24 तासामध्ये नोटाबंदी होऊ शकतात, सरकार इकडचं तिकडं होऊ शकतं. मग अशा यज्ञासारख्या, आर्यासारख्या, मिसबासारख्या मुलींबरोबर जेव्हा घटना घडतात, या मुलींवरती 24 तासामध्ये त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय का नाही मिळू शकत? का या सरकारचे डोळे उघडत नाहीत? सरकारला खरंच कळकळीची एक विनंती आहे की या सगळ्या मुलींवरती ज्या घटना घडल्या आहेत याच्यावरती न्याय निवाडा करा. न्याय देण्यासाठी 10-10, 12-12 वर्ष लावू नका. 10-12 वर्षांनी त्यांना जेलमध्ये ठेवून त्यांची सेवा करून नंतर तुम्ही फाशी जे देताय तसलं करू नका. ज्या त्या वेळेस तुम्ही घटना घडतायत तेव्हा त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाला न्याय द्या, म्हणजे ह्या घटना कुठेतरी घडायच्या थांबतील. खरंच सरकारला आता एक कळकळीची विनंती आहे